हॅलो गाईज, तर आज मी तुम्हाला दाखवते ओळ्या नारळाच्या करंज्या, ज्या खूप झटपट होतात, खूप टेस्टी लागतात आणि खूप खुसखुशीत होतात. तर काय करायचंय, परात घ्यायचंय, परातात 1.5 वाटी एवढं गव्हाचं पीठ घालायचंय, चिमूटभर मीठ घालायचंय आणि कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचंय. त्याच्यानंतर चमच्याच्या मदतीने सर्व पीठ आणि तेल मिक्स करून घेणार आहोत. जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच करा, कारण तेल गरम असतो, डिरेक्टली हात नका टाकू. चमच्याच्या मदतीने अगोदर थंड पण होऊ द्या. त्याच्यानंतर काय करायचंय, पीठ हाताच्या मदतीने चोळून घ्यायचंय. पीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या करंज्या खुसखुशीत होतील. त्याच्यानंतर आपल्याला हातात पीठ घेऊन मूठ तयार होते की नाही ते चेक करायचंय. मूठ जर रेडी होत असेल आपल्या हातामध्ये तर समजायचं की आपला पीठ व्यवस्थित रेडी झालेला आहे करंज्यांसाठी. तर आता आपण काय करणार आहोत, थोडा थोडा पाण्याचा वापर करणार आहोत. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आपण थोडं थोडं पाणी घालून पिठाचा मस्त असा घट्टसर गोळा करून घेणार. पीठ मळून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात तेलाचा किंवा तुपाचा अजिबात वापर करायचा नाहीये. पीठ मळून झाल्याच्या नंतर त्याचा घट्टसर गोळा तयार झाल्याच्या नंतर त्याला झाकण देऊन 10 ते 12 मिनिटं तसंच बाजूला ठेवायचंय आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपला पीठ व्यवस्थित मुरेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायला घ्यायचे, म्हणजे चो बनवतापर्यंत आपला इथे पीठ सुद्धा व्यवस्थित रेडी होईल. तर त्याच्यावर झाकण देऊन बाजूला ठेवून द्यायचे. तो काय करायचंय, कढई किंवा पॅन घ्यायचे, त्याच्यात घालायचे आपल्याला 1 ते 1.5 चमचा एवढं साजूक तूप. साजूक तूप मेल्ट झाल्याच्या नंतर आपल्याला घालायचे गूळ. गूळ हा खिसलेलाच घ्यायचा, कारण तो लवकर मेल्ट होतो. आणि त्याच्यात काही लोक पाण्याचा सुद्धा वापर करतात, तर आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायची गरज नाहीये. आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा. फास्ट ठेवल्याने काय होतो, पूर्ण गूळ करपून जातो किंवा जळून जातो. मग आता तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये जसं दाखवते, गूळ तुम्ही इथे बघू शकता किती व्यवस्थित आणि किती छान प्रकारे मेल्ट होतंय. ना पाण्याचा वापर ना कसला वापर, फक्त 1 ते 1.5 चमचा घी आणि फ्लेम मिडियम ठेवायचे, म्हणजे आपला गूळ व्यवस्थित मेल्ट होईल. आणि गूळ खिसून याच्यासाठी घ्यायचं की जेणेकरून त्याच्यात गुठल्या वगैरे राहत नाही आणि मिक्स करायला कसलाही त्रास होत नाही आपल्याला. गूळ व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर मी इथे 2 नारळ घेतले होते किसलेले, छोटे नारळ होते, तर 2 नारळ घेतलेत किसलेले. त्याची चव जी आहे, ज्याला आपण आता चव बनवणार आहोत, तर नारळ किसलेला जो आहे तो आपण त्याच्यात घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला इथे झाकण वगैरे द्यायची काहीच गरज लागणार नाही. 10 ते 12 मिनिटं चमच्याच्याच मदतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आपली चव सुद्धा व्यवस्थित रेडी होते. झाकण दिल्याच्या नंतर त्याला पाणी सुटतो, तर आपल्याला पाणी वगैरे असं काहीच त्याला येऊ द्यायचं नाही. व्यवस्थित आपली एकदम लुसलुशीत चव होईल आणि ज्युसी होईल. ज्युसी ह्याच्यामुळे होईल की आपण इथे कसल्याच बाकी गोष्टींचा वापर केलेला नाही. झाकण दिल्याच्या नंतर ती एकदम थोडी करपल्यासारखी होते. चव रेडी झाल्याच्या नंतर तिला स्प्रेड करायची अशी चमच्याच्या मदतीने. आणि चिक्कीचा गूळ न वापरता आपण नॉर्मल गूळच वापरावा. चिक्कीचा गूळ वापरल्याने काळा होतो, जी आपली चव आहे ती काळी होते. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला वेलची पूड आणि जायफळ एकत्रच टाकायचे. हे जायफळाचा वापर थोडा कमी करायचा, जास्त प्रमाणात झाल्याच्या नंतर ती करंजी कडू सुद्धा लागू शकते. आणि इथे मी थोडीशी 2-3 याची वेलचीची सालं सुद्धा टाकली आहेत, कारण करंजीला सुगंध अतिशय छान येतो. आणि आपली चव तशीच अजून 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि इथे तुम्ही बघू शकता माझी चव रेडी होत आलेली आहे आणि करपली सुद्धा नाही आणि जल्ली सुद्धा नाही. आणि कलर तर तुम्ही बघू शकता, काहीकांच्या चोवेचा कलर खूप वेगळा येतो. वेगळा म्हणजे काळपट येतो, तर काळपट नाही तर अशा पद्धतीने यायला हवा, गोल्डन. आणि तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स हवे असतील तर ते तुम्ही टाकू शकता, पण मला नको होते म्हणून मी ड्रायफ्रुट्स वगैरे काहीच टाकलेलं नाही. नॉर्मल सिंपल चव जितकी कराल तितकी टेस्टी लागते. ड्रायफ्रुट्स कधी कधी टाकल्याच्या नंतर ते थोडे वेगळेच लागतात. तर आता माझी चव इथे रेडी झालेली आहे आणि पिठाचे मी गोळे करून घेणार आहे.
तुम्हाला मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करा, म्हणजे तुमच्या झटपट करंजा होतील. मी इथे 10 ते 12 गोळे तयार करून घेतलेत, जेणेकरून मला पटपट पटपट लाटायला भेटतील आणि पटपट पटपट करंजा बनवायला घेतील. मी इथे काय करणार आहे, 6-7 पानं एक्स्ट्रा बनवणार आहे, त्याच्यानंतर मग करंजा भरायला घेणार आहे, जेणेकरून टाइमही वाचतो आणि आपली करंजी तलताना सोबतच म्हणजे 4-4, 5-5 आपल्याला तेलात टाकायला भेटतात. तर इथे मी पानं लाटून घेतलेले आहेत थोडीशी, आणि त्याच्यानंतर मग मी घेणार आहे भरायला. तर पान लाटताना एकदम जाड किंवा पातळ नाही लाटायचं, मीडियम पान लाटायचंय आपल्याला, आणि पुरीच्या पेक्षा थोडासा मोठा घ्यायचंय. तुम्ही ह्या करंजा साच्याच्या मदतीने सुद्धा करू शकता किंवा तुम्ही काचणीच्या मदतीने सुद्धा करू शकता. आता मी साच्याच्या मदतीने केल्यात काही, आणि काही हाताच्या मदतीने सुद्धा केल्यात जी डिझाईन उठून. तर आता बघा, त्या मी साच्यावर पान ठेवलाय व्यवस्थित मधोमध, त्याच्यात जेवढं सारण मावेल तेवढं सारण भरून घेणार आहे. खूप जास्त प्रमाणात नाही भरायचं आणि खूप कमी प्रमाणात भरायचं नाहीये, कारण जास्त प्रमाणात भरल्याच्या नंतर नुसतं चव लागेल आणि कमी प्रमाणात भरल्याच्या नंतर आपल्याला करंजीचा एक तो फ्लेवर येणार नाही. तर आता आपण ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे खूप इझिली साच्यामध्ये करंजा होतात. एक्स्ट्रा पीठ आहे, लॉक करायचं आपल्याला, त्याच्यानंतर प्रेस करायचंय. प्रेस केल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघू शकता, वा, अतिशय सुंदर अशी करंजी रेडी आहे. काचणीच्या मदतीने कापायचे असतील तर तशा सुद्धा होतील, किंवा तुम्हाला जर हाताने डिझाईन उठवायची असेल तर डिझाईन सुद्धा उठवता येईल. इथे बघू शकता, खूप इझिली करंजी झाली, ना फुटली ना तुटली, काहीच नाही झालं. बघू शकता, काचणीच्या मदतीने कराल तर ती फुटून पण जाऊ शकते, कधी कधी फुटतात काचणीच्या मदतीच्या. ह्या लॉक केला ना ह्याच्यात साच्यामध्ये की त्या अजिबात फुटत वगैरे नाही आणि खूप इझिली सुद्धा निघतात. त्याचप्रमाणे मी बाकी सर्व करंजा करून घेणार आहे, तुम्हाला मी दाखवतच आहे. तिथे तुम्ही बघू शकता, अतिशय छान अशा करंजा झाल्यात. पानं एक्स्ट्राच लाटा, म्हणजे पटपट पटपट तुम्हाला भरायला भेटतील. इथे बघू शकता, थोडासा मी पाणी सुद्धा लावलेलं आहे तिथे करडेला, म्हणजे जेणेकरून आपली करंजी व्यवस्थित चिटकेल. आणि अशा पद्धतीने दाबून घ्यायचे. वा वा, किती छान वाटतात ना, किती छान डिझाईन सुद्धा येते बघा. काहीच करायची गरज नाहीये, खूप इझिली होतात. आणि इथे बघू शकता तुम्ही, मी अशी डिझाईन वाली बनवते करंजी. काय करायचं, दोन्ही बाजूने आपला पीठ आहे ना तो चिपकवून घ्यायचं सारण भरल्याच्या नंतर, आणि ज्याप्रमाणे मी नखांच्या म्हणजे नेल्स आणि बोटांच्या मदतीने त्याला प्रेस करत आहे, जशी डिझाईन उठवत आहे त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन सुद्धा उठवा, म्हणजे अतिशय सुरेख अशा करंजा तुम्हाला बनवता येतील. तुम्हाला जर डिझाईन नसेल येत बनवता, हरकत नाही, तुम्ही नॉर्मल साच्यात सुद्धा बनवू शकता. पण मला असं वाटलं की मी एखाद डिझाईनवाली पण तुम्हाला दाखवावी करून, तर मी डिझाईनवाली पण केली. आणि आता मी फ्राय करायला घेणार आहे. कढई ठेवायची गॅसवर, मस्त तेल, इथे मस्त तेल आपला गरम झालेला आहे. गरम तेल झाल्याच्या नंतर मी एक करंजी सोडत आहे. तुम्ही बघू शकता, मी 5-6 करंजा सोडल्यात. 5 करंजा सोडल्यात आणि हळूहळू चमच्याच्या मदतीने जो गरम तेल आहे तो त्यांच्यावर घालायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपली करंजी व्यवस्थित खुसखुशीत होईल. तुम्ही बघू शकता, आता त्यांना मग एका बाजूने झाल्या की लगेच पलटी करून घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, मीडियम फ्लेमवरच करा. माझा हा तेल खूप अतिशय गरम झाला होता, त्याच्यामुळे थोडासा कलर चेंज झालाय. तर तुम्ही मीडियम फ्लेमवरच करा, जेणेकरून तुमच्या करंजा खुसखुशीत होतील. ह्या माझा फर्स्टवाल्या आहेत. सेकंडवाल्या मी परत बनवल्यात, ते मी तुम्हाला परत दिसतीलच परत टाकताना. हे बघा, ह्या सेकंडवाल्या आहेत. आता मी सेकंडवाल्या टाकते. बघू शकता, इझिली होतात, इझिली. आता मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून थोडासा टाइम गेला, आणि जर तुम्ही असं बनवायला घेतलं तर खूप झटपट होतात, काहीच करायची गरज नाही. डिझाईनवाली सुद्धा करंजी मी घातलेली आहे तेलात, आणि बघू शकता. आणि खायला तर एवढ्या टेस्टी लागतात, एवढ्या टेस्टी की मी शब्दात सांगू शकत नाही, एवढ्या टेस्टी लागतात ह्या करंजा. ह्या लास्ट करंजा मी तेलात टाकलेल्या आहेत. आता माझ्या करंजा सर्व बनवून झालेल्या आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की
नक्की मला कमेंट करून कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे तुम्ही लास्टवाल्या करंज्या बघू शकता, किती छान पद्धतीत मी बनवलेल्या आहेत. एवढ्या करंज्या माझ्या 2 नारळांच्या झालेल्या आहेत आणि इथे मी डेकोरेट सुद्धा केलेले आहेत. अतिशय सुंदर दिसत आहेत आणि अतिशय सुंदर झालेले आहेत. तर नक्की ट्राय करा रेसिपी.